दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर स्वामी. महानुभाव पंथाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. महानुभाव पंथ म्हणजे नेमकं काय आहे. मी नवनवीन व्हिडिओ असे तुम्ही पहा माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन. जे काही तुम्हाला माहीत नसतील महानुभाव पंथाबद्दलच्या गोष्टी, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ जाऊन चेक करा. महानुभाव पंथातील लोकांनासुद्धा काही काही गोष्टी माहीत नसतील आपल्या, ते ह्या मी चॅनलवर टाकलेले आहेत. तुम्ही सर्च करा, पहा आणि बोला. महानुभाव पंथ म्हणजे काही भागात आपल्या महानुभाव पंथाला जय श्री कृष्ण पंथ असे म्हटले जाते. महानुभाव पंथाचे संस्थापक तर सर्वांना माहीत आहेत, तरीसुद्धा सांगतोय आपल्या महानुभाव पंथाचे संस्थापक महानुभाव पंथ त्यांना देव मानतो असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत. आणि हा पंथ, हा महानुभाव पंथ श्री चक्रधर स्वामींनी आपली सुरुवात 1267 CE मध्ये चालू केली. महाराष्ट्रात मुख्यतः जास्त प्रमाणात हा आपला महानुभाव पंथ आहे. महानुभाव पंथ हा महानुभाव पंथाचा पहिला असा पंथ आहे की ज्याचे लीळा चरित्र हा पहिला चरित्र ग्रंथ म्हणून मराठीतला आहे. महानुभाव पंथाबद्दल, महानुभाव पंथातील आपण लोक 5 पंचावताराला मानतो. त्यात पहिला अवतार हा श्रीकृष्णाचा अवतार आहे, दुसरा अवतार हा श्री दत्तात्रय प्रभूंचा आहे, तिसरा अवतार हा श्री चक्रपाणी महाराजांचा आहे, चौथा अवतार हा श्री गोविंद प्रभूंचा आणि पाचवा अवतार हा श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना हा महानुभाव पंथ म्हणजे आपले लोक मानतात. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर स्वामी. खूप सारी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, ती जाऊन पहा. डांगरेशबद्दल माहिती आहे. श्री चक्रधर स्वामींनी कसे सस्याला सोडवले त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आहे. तरी आपल्या चॅनलवर जाऊन पहा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर स्वामी.